हे गाइस, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. कशा आहात सर्व? आय होप सर्व मस्त आणि मजेमध्ये असणार आहे. सो आजच्या ब्लॉगची सुरुवात झाली आहे मस्त अशी. इकडे चणे शिजून राहिलेले आहे. इकडे मस्तपैकी माझा बुट्टा. आहा, इतना अच्छा, इधर से ज़्यादा ही जल गया. तो पार्सल वाला दादा आला होता ना, तर त्याच्या चक्करमध्ये तिकडे पार्सल करायच्या चक्करमध्ये माझं पार्सलच निघून गेलं. इकडे जडूनच गेलं. लिंबू आहे थोडंफार. आजीवन जगलेलं, अर्ध जीवन जगलेलं. तर सर्वात पहिले मी भुट्टा मस्तपैकी त्याला मीठ आणि समजून जा तुम्ही, आता लावून खाऊन घेते. सो गाईज, भुट्टा इतका गरम आहे ना, भयंकर. पार्सलच्या चक्करमध्ये ते इकडून जळून गेला. पण ना, हा भुट्टा खाण्याची मजा कुठे येते? आपलं चिखलदरा, मोर्शी डॅम. भयंकर मजा येते. हे गाईज, तर आज परत माझं भांडण झालं माझ्या पसंदीदा सोबत. तेच तिसऱ्या व्यक्तीमुळं. कारण की इतके मोठे पैसे त्या तिसऱ्या पोरीवर इन्व्हेस्ट केले आहे, जे मी आज पाहिलं माझ्या डोळ्यानं. बापरे, भयंकर. असं कोणी सहन नाही करू शकत. बट मला त्या व्यक्तीवर प्रेम आहे, म्हणून मी त्या व्यक्तीसोबत राहत आहे. आणि त्या व्यक्तीची रियालिटी मी कधी लोकांना सांगितली पण नाही आहे. बट आता मी सांगणार आहे सगळ्या लोकांना की तो किती वाह्यात व्यक्ती आहे. आणि माझ्या आठीपाठीमागं कोणी आहे नाही. जसं की माझा भाऊ नाही आहे, मला कोणी बाबा नाही आहे, तर एक तो आहे, म्हणून मी त्याला ठेवलं आहे माझ्या लाईफमध्ये. आणि कोणत्या तिसऱ्या व्यक्तीसाठी तू एवढं काही माझ्यासोबत कसं काय करू शकते? म्हणजे मी 9 वर्ष रिलेशनशिप ठेवलं आहे त्या व्यक्तीसोबत. मी माझ्या हातावर टॅटू काढला आहे त्या व्यक्तीचा, आणि तो व्यक्ती असा वागते माझ्यासोबत. असं नाही केलं पाहिजे. मी चांगल्याने सांगतो, त्या व्यक्तीची फॅमिलीच पूर्ण डॅमेज आहे. काय बोलावं त्या व्यक्तीच्या फॅमिलीबद्दल? इतकी वाह्यात फॅमिलीमधून आहे तो व्यक्ती, तर ऑब्व्हियसली आपल्या फॅमिलीतलेच त्याच्यामध्ये गुण आहे. जे फॅमिलीनं केलं आहे आतापर्यंत, 10 बायका 10 नवरे, ऑब्व्हियसली त्या फॅमिलीतला व्यक्ती असल्यावर तो पण तेच करणार आहे. कधी एका व्यक्तीसोबत राहू शकणार नाही आहे तो. बरोबर आहे, फॅमिलीमधून बरोबर ते नातं जुळत जाते. असो, काही आणखी तर काही मी बोलू शकत नाही त्या व्यक्तीबद्दल. पण मला जे आज हर्ट होत आहे, कधी ना कधी त्याला पण ते सहन करावं लागेल लाईफमध्ये. मी कोणत्या तिसऱ्या व्यक्तीसाठी जर माझ्यासोबत असं काही होत असेल ना, तर माझा देव बसलेला आहे वरती, आणि तो माझा देव करेलच जे काही करायचं आहे ते. जितकं फ्रॉडबाजी करायची आहे, जितकं मला धोका द्यायचा आहे, तितका दे, आरामात दे. मी स्वतःला खुश ठेवण्याचा प्रयत्न करेन लास्टपर्यंत मी चान्स देण्याचाही प्रयत्न करेन. बाकी समोरच्याची इच्छा जसं त्याला राहायचं आहे. ज्या दिवशी सहन नाही होणार त्या दिवशी काय माहिती काय होईल. तर बट लिटरली सांगतो की माझं मन हे खूप जास्त दुखत आहे, खूप जास्त. म्हणजे जे काही माझ्यासोबत होत आहे आता, खूप बेकार होत आहे. ही सिच्युएशनमधून मी जात आहे. अशा बऱ्याचशा मुली असेल की ज्यांचे असं एक्स्ट्रा मटेरियल अफेअर असेल त्यांच्या बॉयफ्रेंडचे, त्यांना पण त्रास होत असेल, तर ते लोक जाणू शकते की माझा त्रास काय आहे आणि काय नाही आहे. तर चांगली गोष्ट आहे. मी लोकांना सांगत फिरत होती की माझा बॉयफ्रेंड किती चांगला आहे, माझा साथ देते लास्टपर्यंत, माझ्यासोबत राहते चांगला, माझं सगळं करण, ह्या सगळ्या गोष्टी तो बोललेला आहे. बट मधात जर व्यक्ती चेंज होत असेल ना,
नाही सांगू शकत मी की किती हर्ट होतात मला त्या गोष्टी. जे काही मी मगाशी तुम्हाला सांगितलेलं आहे की माझा पसंतीदा मत किती हद तक, मी मगाशी जे सांगितलं तुम्हाला की तो त्याने इतके मोठे पैसे जे कोटी आहे तिच्यावर उडवलेले आहे. आणि काही नाही, थर्ड क्लासच कोटी असेल ते कोणती, कारण की मी चूज केलेला पसंतीदा मर्द पण तुम्ही जर पाहाल तर चुतियापेक्षा कमी नाही आहे. तोंड सडलं आहे आणि गुन्हा तर जन्मातूनच घेतलेले गुन्हे आहे, त्याच्यात काही शकच नाही आहे. आणि स्वतःची गाण इतकी खरगटी आहे, इतकी खरगटी आहे, पण तरी दुसऱ्यांची दुवाले जाते. हे म्हणजे आदत आहे दुसऱ्यांची दुवाले जाणं. काय माहिती हे कधी सोडून पण काही विषय नाही. असो, करायचं आहे कर. जिथे मोठी आहे तिला पण एकच म्हणणं आहे, जर ती ओळखत असेल तर नसेलच ओळखत, का थोडी ना सांगणार आहे की मी याची गर्लफ्रेंड आहे म्हणून. आणि मस्तपैकी फोनपेवर हॉटेलचे पण मला पे केलेले दिसले आहे. आता बोलली असती अंदरची गोष्ट, पण मला इतकं नाही बोलायचं आहे. जा करा हॉटेलमध्ये. ठीक आहे, आता मी जाते माझ्या फोटोशूटला, कारण की माझा आहे फोटोशूट. लोकेशन दाखवतेच तुम्हाला गेल्यावर माझ्या फोटोशूटचं. मला तर माझं काम बंद करायचं आहे नाही. माझं काम जे आहे मला ते कंटिन्यू करायचं आहे. लाईफमध्ये मलाही समोर जायचं आहे. समोरच्या व्यक्ती समोर जाऊन पैसा जमा करून राहिलेले आहे. काय माहिती कोणासोबत कोर्ट मॅरेज विथ मॅरेज करायचं जर असं प्लॅन कोणाचं तर काही सांगता येत नाही. ठीक आहे, कर, एन्जॉय कर. मी पण माझी लाईफ एन्जॉय करणार आहे. सो गाईज, माझा इथला फोटोशूट झालेला आहे आणि इथे बघा लोकेशन किती भारी लोकेशन आहे यार. बघू शकता तुम्ही, मस्त असं लोकेशन आहे. आणि मी आता इथून जात आहे मस्त तिकडे बढिया. आणि लोकेशन बघू शकता. ओ माय गॉड, सुपर से डुपरवाला लोकेशन है गाइस. जात आहे घरी. आणि मी कशी दिसते आहे फायनली फोटोशूट वगैरे झालेला आहे. आणि माझे फोटोशूट काढणारे ते दिसून राहिले असेल तुम्हाला, दिसेलच काही वेळामध्ये. हे आहे माझे फोटोशूट काढणारे लोक, 2 लोक माझा फोटोशूट काढणारे. सो आता मी चालली माझ्या घरी. आणि माझ्यासोबत एक आणखी पाळीव प्राणी आहे. त्या पाळीव प्राण्याबद्दल मला काही बोलायचं नाही. मी असे चोट्टे कामं नसतो करत. चोट्ट समजतं काय? झाड चोरून घेऊन नो, चाल समोर चिंट पाक डमडम. सो मी चालली आता घरी. दाखवू काय तुला असं बॅग पकडताना? सो गाईज, मी आता आली आहे घरी. आणि घरी बघू शकता की तिकडे भांडे आणि हा पसारा पडलाय. तर सर्वात पहिले मी हा पसारा सगळा नीट अँड क्लीन करून टाकते, कारण की इथं जो बुट्टा मी खाल्ला होता त्याला लागलेल्या मुंग्या खूप जास्त, आणि मला ह्या मुंग्याची खूप जास्त प्रॉब्लेम होत आहे. सर्वात पहिले मी हा पसारा पूर्ण रिमूव्ह करून टाकते. फायनली मी रेडी झाली आहे. घर पण पूर्ण स्वच्छ केलं मी, बघू शकता पूर्ण. कडे पण किचन पण केलं आहे मी साफसुथरं. किचनमध्ये ना म्हणणं पॉटी केली आहे कुठेतरी, खूप स्मेल येत आहे. सो गाईज, मी आली आहे रावडी कॅफेमध्ये मॅगी खायला. आणि खूप वेळचा वेट करत आहे, बट अजूनही बनायचीच आहे. अजून काय माहिती किती वेळ लावणार आहे बनवायला. आणि मगांपासून दिवसभर शूट करू माझं थकून गेली आहे मी. आणि मला जास्त असं कसं तरी पण वाटून राहिलेलं आहे, काय माहिती का बरं. आता मी खाणार आहे सर्वात पहिले मॅगी. आणखी बघू मग काय खायचं मला ते. माझं तर आज खाण्यातच दिवस घालायची माझी इच्छा आहे. सो तुम्ही असेच काय कंटिन्यू ब्लॉगमध्ये मस्त वेळ खाणार आहे. मॅगी कशी बनवते दाखवतेच तुम्हाला. सो गाईज, मॅगी आलेली आहे आणि आता मी ही टेस्ट करणार आहे.
मस्तपैकी भेलच्या दुकानात आणि सगळं मी विकत घेतलेलं आहे. घरी गेल्यावर पाणी बनवेल मी आणि खाईल. कुछ कोई बात नहीं गाइस, ये मेरा ही है, मेरे घर का ही है. फूट गया तो फूट गया, माझीच कचरा घेतली. आणि मी माझ्या भेलचा याचा इंतजार करत आहे. सो गाईज माझी भेल आलेली आहे, बघू शकता तुम्ही. लोक या त्या पोपटीवर लुटवते, आपण खाण्यावर लुटवू. तुम्ही पण या. मी नंबर देतो.